नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. सरकारी खेळ खंडोबा म्हणजे काय असं कोणी विचारलं तर कल्याण डोंबिवलीतल्या त्या 27 गावांकडे बोट दाखवता येईल. पालिकेची भाषा. सरकारच्या मनामध्ये आलं तर महापालिकेत घेतलं, सरकारच्या मनात आलं महापालिकेतून वगळलं. बरं, त्याचाही आनंद मानावा तर राज्य निवडणूक आयोगानं खो घातलाय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या गावांना आता महापालिकेतनं वगळता येणार नाही असे आदेश निवडणूक आयोगानं काढले. आधीच नागरी सुविधांच्या नावानं इथं बोंब आहे, त्यात सरकारनं त्यांच्या भावनांशी हा खेळ चालवलाय. हे नेमकं काय राजकारण सुरू आहे? त्या 27 गावांबद्दल सरकार पोरखेळ करतंय का? 27 गावांचं भवितव्य कुणाच्या विकासासाठी पणाला लावलं जात आहे आणि ती 27 गावं कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचं गणित बदलू शकतील का, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया 27 गावात 12च्या भावात याच्या खास कार्यक्रमात. आणि या विषयावर सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया या विषयावरचा आमचा हा खास रिपोर्ट. कल्याण डोंबिवली महापालिकेतून 27 गावं वगळण्याचा निर्णय भाजप सरकारनं घेतला आणि हा जल्लोष सुरू झाला. शिवसेनेला डावलून ही गावं वगळण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं घेतला होता. मात्र जल्लोषाचा गुलाल खाली बसण्याआधीच निवडणूक आयोगानं भाजप सरकारला दणका दिला. महापालिकेतून ही 27 गावं आत्ता वगळता येणार नाहीत असे स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगानं काढले. राज्य सरकारनं नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेताना त्याविषयी हरकती सूचना मागवताना निवडणूक आयोगाची परवानगी घेतली नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेची मुदत 11 नोव्हेंबर रोजी संपतीये. त्यापूर्वी निवडणूक घेणं निवडणूक आयोगावर घटनेनुसार बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेच्या प्रभाग रचनेचं आणि मतदार याद्या तयार करण्याचं कामही सुरू झालंय. त्यामुळे आता कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत बदल करता येणार नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर संघर्ष समितीनं तसंच भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे. ज्यावेळी 11 मार्चचा जिहार काढला तो जिहारच चुकीचा आहे की ज्यामुळे ही गावं आतमध्ये घेतली गेली, चुकीच्या पद्धतीने घेतली गेली, की ज्याच्यामुळे आमची केस उच्च न्यायालयामध्ये दाखल आहे आणि आम्ही जिहारला चॅलेंज केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की गावच तुम्ही घेतली ते चुकीच्या पद्धतीने घेतली असल्यामुळे इथे इलेक्शन काय घेण्याचा संभवच येत नाही असं आम्हाला वाटतं. की हा विषय 22 वर्षापासून असलेल्या संघर्षाच्या संदर्भातला आहे. कायद्याने निवडणूक अधिकारी 100% बरोबर आहेत, पण तरी देखील आगामी काळातल्या विकासाचा विचार करून इतके वर्ष त्या गावांवरती झालेला अन्याय पाहता निश्चितपणे त्यांनी या 27 गावांच्या संदर्भातला विचार पॉझिटिवली करावा. सरकार ने सोचा कि इन 27 गांवों के बारे में कोई नगरपालिका या अलग से कोई विचार हो सकता है. ये विचार करके हमने इस गांव को कल्याण डोंबिवली नगरपालिका से मुक्त करने का, उसके सारे रिपोर्ट, चर्चा, लोग, उनके सबके मत जानने के बाद ये निर्णय लिया. तर भाजप शिवसेनेतल्या श्रेयवादाच्या लढाईत त्या 27 गावातले लोक मात्र होरपळत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी केली आहे. भाजपमधले असलेले मतभेद याच्यामध्ये 27 गावातील लोक ही ओरपळून निघत आहेत. विकास कामं तिथे थांबलेली आहेत. तिथले कर्मचारी महापालिकेमध्ये घेण्यात आले, आता काय पुन्हा त्यांना परत पाठवणार, अशा प्रकारचा मोठी समस्या तिथे झालेली आहे. राष्ट्रवादीची भूमिका साफ आहे की संघर्ष समितीबरोबर राष्ट्रवादी कालही होती, आजही आणि उद्याही असणार. कधी ग्रामपंचायत, कधी महापालिका तर कधी नगरपालिका, या 27 गावातल्या लोकांची गेल्या 22 वर्षांपासून अशी फरफट सुरू आहे. राजकारण्यांच्या लढाईत त्या गावकऱ्यांची व्यथा कोण समजून घेणार हा खरा प्रश्न आहे. कपिल राऊतसह विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण डोंबिवली. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी बसलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान. डोंबिवलीतून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे. त्याचबरोबर काही वेळातच शिवसेना आणि भाजप या पक्षांचे प्रतिनिधी, भाजपचे आमदार नरेंद्र पवार आणि शिवसेनेचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. अजून ते सहभागी झाले नाही आहेत, काही वेळातच ते या चर्चेमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. या भागाचा पहिला प्रश्न आपण बघूया आणि या चर्चेला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, 27 गावांबाबत सरकार पोरखेळ करतंय का? आणि हाच प्रश्न घेऊन आपण जाऊया संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्याकडे. गुलाबराव, काय सांगाल? सुरुवातीला
एकदा या 27 गावांना महापालिकेच्या बाहेर काढलं जातं, पुन्हा 6 महिन्यांपूर्वी आतमध्ये घेतलं जातं महापालिकेत, पुन्हा आता बाहेर काढण्याची हालचाल सुरू होते आणि त्याला निवडणूक आयोगाकडून त्याला मनाई करण्यात येते. या 27 गावांच्या बाबतीत हा पोरखेळ का चाललाय आणि नेमका तो कोण करतंय असं आपल्याला वाटतंय? नाही, असं आहे की 27 गावांचा पोरखेळ खेळण्यामागे या भागातील काही लोकप्रतिनिधी आहेत. सन्माननीय मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका आम्हाला जाणवली आणि त्यांनी 7 तारखेला ही गावं वगळण्याचा निर्णय घेतला आणि तसा जिहारी काढला. परंतु इथले काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना ही गावं राजकीयदृष्ट्या पाहिजे होती म्हणून त्यांनी या गावातल्या लोकांचा, जनतेचा बळी देण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. परंतु संघर्ष समितीची भूमिका ठाम आहे. 7 तारखेचा जो GR जो मुख्यमंत्र्यांनी काढलेला आहे तो निश्चित योग्य आहे. परंतु कालच निवडणूक आयोगाने हा GR रद्द करण्याचा जो काही आम्हाला सांगितलं गेलं किंवा झालेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की या कॉर्पोरेशनची किंवा एका संस्थेची 30 आपल्या 6 महिन्याच्या अगोदर, ज्या महिन्याचा शेवटचा असतो त्याच्या अगोदर कुठल्याही जागेमध्ये किंवा त्यांच्या परिवर्तन किंवा त्यांच्या हद्दीमध्ये वगैरे करता कामा नये. मग असं असताना 6 महिने या GR काल जो निवडणूक आयोगाने काढलेला आहे की ही गावं तुम्ही बाहेर काढू शकत नाही अशा प्रकारचं आपले सरकारला त्यांनी कळवलेलं आहे. मग 1 जूनला जो GR शासनाने काढलेला आहे 14 मेच्या नुसार आणि 1 जूनला ही गावं अधिकृतरित्या कल्याण डोंबिवलीमध्ये समाविष्ट करण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. मग 1 जून आणि कॉर्पोरेशनची मुदत ही 31 ऑक्टोबरला संपते, म्हणजे 5च महिने होत आहेत. मग निवडणूक अधिकाऱ्यांनी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांना कल्याण कॉर्पोरेशनच्या किंवा कोणी अंधारात का ठेवलं गेलं? म्हणजे आम्हाला सुद्धा ही कॉर्पोरेशनची जी गावं जी बाजूला आतमध्ये घेतली गेली, मग आतमध्ये घेऊ शकत नाही, बाहेरही काढू शकत नाही, मग तो कायदा आम्हाला पण लागू होतो ना. मग हे कोणतरी निवडणूक आयोगाला कोणतरी चुकीची माहिती दिलेली आहे आणि या बाबतीमध्ये संघर्ष समितीचे पदाधिकारी ताबडतोब निवडणुकीची अधिकाऱ्यांना भेटून आम्ही त्यांना याची कल्पना देऊ. बिलकुल, त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, जर पालिकेची मुदत संपण्यापूर्वीच्या 6 महिन्यांचा निकष असेल तर गावं पालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय हा सुद्धा या 6 महिन्यांमध्येच येतो. त्यामुळे तो निर्णय निवडणूक आयोगाला कसा चालतो आणि गावं वगळण्याचा निर्णय कसा चालत नाही याविषयी आपण चर्चा पुढे नेऊयाच. शिरीष सावंत, आपल्याला काय वाटतं, ज्या प्रकारे या 27 गावांचं राजकारण खेळलं जात आहे आणि त्यांनी आता नाव घेतलं नाही, मात्र काही विशिष्ट नेत्यांचा इंटरेस्ट त्या भागात असल्यामुळे मतांच्या बाबतीतला हे होतंय असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं काय मत आहे याबाबत? नक्कीच या ठिकाणी संपूर्णच पोरखेळ चाललाय. तुम्ही म्हटल्याप्रमाणे लोकांच्या भावनांचा या ठिकाणी विचार केला जात नाहीये. या 27 गावांमधल्या लोकांना नक्की काय हवं आहे याचा विचार करून निर्णय घेतला गेला पाहिजे. सरकारने या बाबतीत एकदम पोरखेळ केलेला आहे. अजिबात या ठिकाणी संपूर्ण राजकारण करून दोन्ही पक्ष या ठिकाणी सर्वपणे वागतायत. परंतु या ठिकाणी लोकांचा जो एक प्रकारे भ्रमनिरास होतोय तो लोकांनी विचारात घेतला पाहिजे आणि एकूणच सरकार लहान मुलासारखं वागतंय असं मला दिसतं या सर्व याच्यामध्ये. बिलकुल. संदीपजी, ज्यावेळी जूनमध्ये ह्या सगळ्या 27 गावांना महापालिकेत घेण्याचा निर्णय झालेला होता त्यावेळी सगळ्यांनीच श्रेयवादाची लढाई खेळलेली होती. म्हणजे शिवसेनेने जशी पोस्टरबाजी केली तशीच भाजपने सुद्धा पोस्टरबाजी केलेली होती. या 6 महिन्यामध्ये असं नेमकं काय घडलं की ज्याच्यामुळे भाजपचं मनपरिवर्तन झालं आणि सरकारने पुन्हा एकदा असं GR काढलं की या 27 गावांना महापालिका क्षेत्रातून वगळावं? नाही, निश्चितच एक म्हणजे 14 मे रोजी काढलेला जो आदेश आहे, अधिसूचना आहे की ज्याच्यामध्ये ही गावं महापालिका आधीच समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर आता अगदी निवडणुका आता तोंडावर असताना अशा पद्धतीने अधिसूचना काढून ती वगळण्याचा जो निर्णय घेतला गेला आहे, तर याच्या मधल्या काळात असं काय झालं हा जो प्रश्न आहे तो जसं तुमच्या मनात आहे, माझ्या मनात आहे, कल्याण डोंबिवलीतल्याही नागरिकांच्या मनात असेल, पण त्याचं उत्तर द्यायला आज मुख्यमंत्री इथे नाही आहेत कारण ते विदेशात गेलेले आहेत. ते जर आज इथे असते तर कदाचित त्यांनी स्पष्टीकरण दिलं असतं. पण जे काही कानावर येत आहे, जे काही कळत आहे त्यानुसार असं आहे की ह्या निर्णयामुळे म्हणजे शिवसेनेच्या सांगण्यावरून, विनंतीवरून, दबावावरून का असे ना हा निर्णय घेतला गेला आणि त्यानंतर स्थानिक भाजपच्या नेत्यांना असं लक्षात आलं की हा निर्णय जो आहे हा कुठेतरी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार आहे आणि
त्या भागामध्ये ज्या काही महापालिकेच्या 21 जागा तयार होणार आहेत, हो. त्या 21 जागांमधल्या बहुतांश जागा या शिवसेनेला यातून मिळू शकतात. आणि तसं झालं तर आज जे आत्ता भाजपचे प्रयत्न चालले आहेत की या महापालिकेमध्ये स्वतंत्र लढायचं आणि या महापालिकेवर सत्ता मिळवायची, तर त्याला कुठेतरी अटकाव होऊ शकतो. बिलकुल. हा एक मुद्दा आहे. दुसरं असं आहे की ही जी 27 गावं आहेत, या गावांमध्ये एक काही 5 प्रमुख बिल्डर आहेत, त्यांची मोठमोठाली बांधकामं झालेली आहेत. मोठमोठाले त्यांनी एक निर्माण संकुलं तयार केलेली आहेत. आणि ह्या भागामधल्या लोकांना जर महापालिकेत समाविष्ट केलं तर त्या लोकांवरती मोठ्या प्रमाणावर कराचा बोजा पडेल. अशा पद्धतीचं एक वातावरण या बिल्डरांकडून केलं गेलेलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून कुठेतरी त्यांनी भाजपवरती दबाव आणला का, कारण त्यातले काही बिल्डर हे भाजपशी संबंधित आहेत. बिलकुल, याच्यावर आपण बोलूयाच. मात्र पहिला जो आपला राजकीय भाग होता ती चर्चा आधी आपण पूर्ण करूया. आपल्याबरोबर भाजपचे आमदार नरेंद्र पवार आता या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. नरेंद्रजी, बिल्डरच्या विषयावर आपण बोलूयाच. मात्र सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा या ठिकाणी चर्चेत आहे, 6 महिन्यांपूर्वी ज्यावेळी मे जून मध्ये या 27 गावांना महापालिकेत घेतलं गेलं त्यावेळी भाजपने मोठा जल्लोष साजरा केलेला होता. मुख्यमंत्री किती दूरदृष्टीचे आहेत अशा प्रकारचे फ्लेक्सेस भाजपने लावलेले होते. प्रचंड मोठा गवगवा केलेला होता. 6 महिन्यामध्ये नेमकं असं काय घडलं की भाजपला आपला निर्णय मागे घ्यावा लागला, फिरवावा लागला? मुळामध्ये हा जो विषय आहे, हा संघर्ष समिती गेले कित्येक वर्ष 19 ते 20 वर्ष हा लढा लढत आहे. आणि या निर्णयामध्ये संघर्ष समितीला कुठेही विश्वासात घेतलं नाही, ही अत्यंत वस्तुस्थिती आहे. त्या संघर्ष समितीला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय झाल्यामुळे खरं तर संघर्ष समितीची नाराजगी होती. त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटायचं होतं, पण त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्याकरता कोणत्या प्रकारचा सोर्स मिळत नव्हता. ज्यावेळेला माझ्याशी संपर्क साधण्यात आला त्याला मी स्वतः त्या गावांपर्यंत पोहोचलो, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचं नक्की म्हणणं काय हे मी समजून घेतलं. आणि प्रथमदर्शनी मला लक्षात आलं की खरोखर यांच्या या गावावरती अन्याय झालेला आहे. या गावाचा विकास होण्याकरता यांची जी मागणी आहे की आम्हाला महानगरपालिका नको, तर आम्हाला स्वतंत्र नगरपालिका पाहिजे. हे कशाकरता पाहिजे? आत्तापर्यंत महानगरपालिकेमध्ये असताना कोणत्या प्रकारे गावांचा विकास झाला नाही. बिलकुल, विकासावर आपण येऊयात. बिलकुल नरेंद्र पवारजी, विकासावर आपण येऊया. मात्र मूळ मुद्दा तुम्ही आता जो सांगताय की तुम्ही तिथे भेट दिलीत, मग सगळ्या समस्या तिथल्या तुमच्या लक्षात आल्या, 27 गावांची परिस्थिती लक्षात आली. हा सगळा अभ्यास, हा सगळा सर्वे ज्यावेळी मे जून मध्ये हा निर्णय घेतला त्यावेळी का केला गेला नाही? त्याची प्रचिती आत्ताच का आली? नाही, एकच मुद्दा फक्त आहे की संघर्ष समिती. सुभाष भोईर, हो, तुमचं उत्तर पूर्ण करा नरेंद्रजी, मग आपण पुढे जाऊ. हां, त्यावेळेला या भागातले स्थानिक आमदार शिवसेनेचे माझे मित्र सुभाषजी भोईर यांनी माझ्याकडे पत्र दिलं आणि मला म्हणा तुम्ही सह्या करा. मी म्हटलं कसला साहेब, काय विषय आहे? तर 27 गावांचा विषय आहे. म्हणून मला या विषयाची नीट पूर्ण माहिती नाही आहे, मी मला माहिती द्या, मी समजून घेतो, नंतर मी या पत्रावरती सही करेल. मी त्याला पत्रावर सही केली नाही, कारण मला या विषयाची माहिती नव्हती. मला फक्त एवढंच माहिती होतं की 27 गावांचा एक आंदोलन चालू, लढा चालू आहे, महानगरपालिका नको, नगरपालिका पाहिजे. म्हणून मी त्याला या सगळ्यांबरोबर नव्हतो कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि त्यावेळेला कुठल्याही प्रकारात मला नंतर कोणी सांगितलं पण नाही की तुम्ही या विषयात. नरेंद्र पवारजी, वैयक्तिक तुमचा मुद्दा नाहीये, आपण भाजप या पक्षाविषयी बोलतो आहे. सरकार तुमचं होतं, मुख्यमंत्री तुमचे होते, त्यावेळी भाजपने याचं प्रचंड श्रेय सुद्धा घेतलेलं होतं. जर ते तुमच्या संमतीशिवाय झालं असतं तर त्या ठिकाणी असे मोठमोठे फ्लेक्स लागण्याची काही शक्यता नव्हती. या संदर्भातले फ्लेक्स लागले किती होते मला खरं तर प्रश्नचिन्ह आहे. मी जर एकही फ्लेक्स या संदर्भातला भाजपने लावलेला मी स्वतः पाहिला नाहीये. पण या संदर्भामध्ये शिवसेनेचे मोठमोठे फ्लेक्स होते. पण आता ज्या वेळेला 27 गावांच्या संदर्भात निर्णय झाला त्यावेळेला सगळ्यांनी फ्लेक्स लावले की या निर्णयाचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, संदीपजींना एक मुद्दा एकच फक्त आता आमदार नरेंद्र पवार असं सांगतायत की संघर्ष समितीच्या लोकांना विश्वासात घेतलं नाही, पण त्यांना ते सगळं माहीतच असेल. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की असा जेव्हा निर्णय होतो, अशी जेव्हा अधिसूचना काढली तेव्हा एक प्राथमिक अधिसूचना काढली जाते आणि त्यानुसार महिनाभरामध्ये हरकती सूचना मागवल्या जातात.
आणि अशा वेळी त्या संघर्ष समितीला जर आपलं म्हणणं काही मांडायचं असेल तर ती जी कुणी अथॉरिटी त्याच्यासाठी नियुक्त केलेली आहे हरकती सूचना ऐकायची त्याच्यासमोर जाऊन त्यांना आपलं म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो. आता अर्थात ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या वर्षानुवर्ष केवळ कागदावरच असतात. म्हणजे कुणाच्या तरी हरकती ऐकल्यामुळे सरकारने निर्णय बदलला असं नाही, कारण हा निर्णय असतो तो राजकीय असतो आणि त्यावेळी सरकारला असं वाटलं की हा निर्णय राजकीय दृष्ट्या फायद्याचा आहे म्हणून कदाचित संघर्ष समितीला ती त्यामुळे त्यांना विश्वासात घेतलं नाही असं नाही, त्यांना ती संधी होती पण त्यावेळी तो निर्णय राजकीय दृष्ट्या सोयीचा वाटला म्हणून घेतला आणि आता तो गैरसोयीचा वाटतोय म्हणून घेतला जातोय आणि आता सुद्धा पुन्हा हरकती सूचना मांडल्या जाणार आहेत. आणि ही प्रक्रिया करण्यासाठी कुठेही निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाने रोखलेलं नाही. राज्य निवडणूक आयोगाने फक्त एवढंच सांगितलंय की अंतिम अधिसूचना म्हणजे याबाबतचा अंतिम निर्णय घेणारी अधिसूचना गावं पूर्णपणे वगळण्याचा निर्णय घेण्याची अधिसूचना तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी काढू शकत नाही कारण आता निवडणूक प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. एवढाच त्याच्यातला भाग आहे. बिलकुल. नरेंद्रजी, काय याच्यावर तुमचा युक्तिवाद असेल? हा निर्णय पूर्णतः त्यावेळी राजकीय सोय होती म्हणून गावांना समाविष्ट केलं, आता राजकीय सोय होत गैरसोय होतीये म्हणून या गावांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला, याचं तुम्ही जस्टिफिकेशन कसं करा? बिलकुल नाही, राजकीय सोय कोणत्याही प्रकारची नाही, याची राजकीय सोय कोणत्याही प्रकारची नाही. मगाशी या संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझेंनी सांगितलं की कुठल्या तरी प्रकारे मुख्यमंत्र्यांना मिसगाईड करण्यात आलं, मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती सांगण्यात आली नाही. जे लढा या इतके वर्ष लढा देत आहेत त्यांचा विचार त्यांना घेतला गेला नाही, त्यांची बैठक मुख्यमंत्र्यांबरोबर लावण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांपर्यंत यांचा विषय काय, संघर्ष समितीचा विषय कोणी मिसगाईड केलं, मागणी काय, ही मागणी पालकमंत्र्यांनी किंवा सुभाष भोईरांनी स्थानिक आमदार यांनी पोहोचवायला पाहिजे होती. यांनी संघर्ष समितीच्या लोकांना मुख्यमंत्र्यांना मिसगाईड केलं असं तुम्ही म्हणताय. कोणी मिसगाईड केलं मुख्यमंत्र्यांना? भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने केलं. स्थानिक आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, मगाशी सांगितलं गुलाब वझेंनी. नाही, या भागातील स्थानिक जे काही लोकप्रिय त्यांनी लोकांनी केलेलं आहे. हॅलो, बोला वझेजी बोला. स्थानिक जे लोकप्रिय त्यांनी लोकांनी केलं. वास्तविक पाहता आम्ही या भागातील जे आमचे पालकमंत्री आहेत यांना सुद्धा आम्ही दोनदा भेटलो आणि दोनदा भेटून त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक लावा आणि 27 गावांची नगरपालिका करा, अशा प्रकारची विनंती आम्ही दोनदा त्यांना केलं. परंतु आजपर्यंत त्यांनी या कुठल्याही प्रकारामध्ये लक्ष आम्हाला घातलेलं नाही, दिलेलं नाही, काय नाही. उलट आज म्हणजे आज त्यांचे कार्यकर्ते इकडे आज त्यांचा आनंद साजरा करतायत की ही गावं नगर आयोगाने निवडणूक आयोगाने फटकारलं आणि गावं पुन्हा घेतली. त्याच्यामुळे हा सर्व यांच्या मागे कोणी सर्व समजतं सर जनतेला. ठीक आहे, म्हणजे पालकमंत्री आणि शिवसेनेचे आमदार हे महामहिम मुख्यमंत्र्यांची सुद्धा दिशाभूल करू शकतात हे या सगळ्या चर्चेतून समोर येत आहे. याच्यावर खरंच विश्वास बसण्यासारखा आहे का यावर आपण बोलूयाच आणि त्याचबरोबर इतरही काही मुद्दे या विषया संबंधात आहेत ज्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. 27 गावात 12च्या भावात या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. कल्याण डोंबिवली क्षेत्रातल्या 27 गावांच्या भवितव्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि त्याच्यावरून आता राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर 6 महिन्यांपूर्वी या गावांना पालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय आणि त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा वगळण्याचा निर्णय, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण याविषयी चर्चा करतो आहोत. या चर्चेमध्ये आता शिवसेनेचे कल्याणचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे सुद्धा सहभागी झालेले आहेत. गोपाळजी, मागच्या सेगमेंटमध्ये तुम्ही नव्हतात. मागच्या सेगमेंटमध्ये जी चर्चा झाली आहे ती चर्चा आता या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे की पालकमंत्र्यांनी आणि एका आमदारांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली आणि त्यामुळे मे जून मध्ये जो काही निर्णय झाला 27 गावांना पालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा, त्यामागचं खरं कारण हे आहे. आता भाजपच्या ही लक्षात आलेली आहे चूक. भाजपच्या आमदारांनी जाऊन त्या गावात सर्वेक्षण केलेलं आहे, तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि आता पूर्वीचा निर्णय चुकीचा होता हे त्यांना कळलेलं आहे. शिवसेनेनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली हा त्यांचा आरोप खरा असेल तर त्याचं नेमकं काय कारण होतं, काय गणित होती तुमची मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करण्यामागे? संपूर्णतः हे धांदात खोटं आहे. कारण कोकण आयुक्तांची जी कमिटी नेमली होती, हो, त्या कमिटीच्या निर्णय दिला होता की या गावांचा समावेश कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये करावा आणि म्हणूनच
तसा तो मुख्यमंत्र्यांकडनं त्या प्रकारचं सूचवाद झालं आणि ते सूचवाद झाल्यानंतर पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की कल्याण डोंबिवलीमध्ये ही गावं जरी समावेश केला तरी त्या बजेटनुसार महापालिकेच्या बजेटनुसार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या या 27 गावांचा विकास होऊ शकत नाही. त्याकरता विशेष पॅकेज दिलं पाहिजे आणि तसं मुख्यमंत्र्यांनी कबुली दिली आणि त्यावेळेला सर्वच जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी या बाबतीमध्ये संमती दिलेली आहे. कोणत्याही प्रकारचा आम्ही आग्रह धरला नव्हता की कल्याण डोंबिवलीमध्ये समावेश करा, वेगळी नगरपालिका करा, महापालिका करा. आमचं म्हणणं असंच होतं की वाढतं नागरीकरण पाहता कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायतीकडून विकास होऊ शकत नाही. त्याकरता सक्षम महापालिका असणं आवश्यक आहे. आणि कोकण आयुक्तांनी जो अहवाल दिला होता त्या अहवालाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सूचवाद केलं. ठीक आहे, म्हणजे संघर्ष समिती म्हणजे लांडगेजी भाजप आणि शिवसेनेनी एकमताने सहमतीने हा निर्णय घेतलेला होता असं तुम्ही म्हणताय. मग आता 6 महिन्यामध्ये पुन्हा एकदा सरकार हा निर्णय फिरवताना दिसतंय. काय वाटतंय 6 महिन्यात असं नेमकं काय घडलंय की ज्याच्यामुळे सरकारला असं GR काढावा लागतो आणि या 27 गावांना पालिकेतून वगळावं लागतंय? नाही, संघर्ष समिती आणि बाकीच्यांनी जी काही मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून दिली त्याकरताच हा प्रकार घडलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांना याची माहिती होती की निवडणूक आयोग हे मान्य करणार नाही, परंतु दोघेही दिशाभूलच करतात. दोघांचे मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करतात असा आरोप केलेला आहे. बिलकुल. नरेंद्र पवारजी, मागच्या वेळी शिवसेनेने दिशाभूल केली असं ते म्हणतायत, यावेळी तुम्ही दिशाभूल केली असं शिवसेना म्हणतीये. ही नेमकी कुणाची दिशाभूल चालली आहे? नाही, ते म्हणतात की संघर्ष समितीने दिशाभूल केली असं माननीय लांडगे साहेब असं म्हणतायत. आज गेले कित्येक वर्ष संघर्ष समितीची भूमिका एकच आहे की आम्हाला महानगरपालिका नको, आम्हाला नगरपालिका पाहिजे. या दिशाभूलचा विषय झाला नाही, बरोबर की नाही? यांचा विकास झाला नाही, या गावं ओस पडली. या कल्याण डोंबिवलीमध्ये आजही सापाडे, उंबारडे, आटाळी, वडवली, कल्याण पूर्व या भागात गेलं असं वाटतं आपण कुठल्या तरी खेड्यामध्ये गेलोत, ग्रामीण भागात गेलोत. या संघर्ष समितीचं म्हणणं काय होतं की आजही महानगरपालिकेत असताना ज्या गावांचा विकास होत नाही, मग तुम्ही आम्हाला काय या गावामध्ये आणखी ओढता? तुम्ही आणखीन आम्हाला बकाल करायचा का तुम्हाला? हा सवाल या संघर्ष समितीचा होता. कॉर्पोरेशन त्यांना एक चांगली कॉर्पोरेशन म्हणून सांगतायत लांडगे साहेब, म्हणून त्यांनी 27 गावं कल्याण डोंबिवलीमध्ये घेण्याचं म्हणतायत. पण चांगली कॉर्पोरेशन म्हणणार कसे आहे मी या कॉर्पोरेशनला? आज 20 वर्ष सत्ता तुमच्या ताब्यात आहे. 20 वर्षामध्ये तुम्ही काय केलंय? आज ते म्हणतात बरं बल्ल्याणी, कल्याणी, उंबरडे, सापार्डे वगैरे जी गावं आहेत. इव्हन आज आयरे जो गाव आहे डोंबिवली लगत, 45 वर्षापूर्वी या गावाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटला. आज त्या आयरे गावची परिस्थिती बघा. तिथे गाडी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती कल्याण डोंबिवलीच्या या बसलेल्या महापौर मंडळींनी केलेली आहे. आणि कल्याण डोंबिवली काय एकदम कॉर्पोरेशन ही परिस्थिती नेमकी का झाली हा प्रश्न आहे. मात्र पहिला जो राजकीय वाद आहे तो सध्या महाराष्ट्रासमोर आलेला आहे. नेमका दोन्ही पक्षांची राजकीय भूमिका काय आहे आणि कुठल्या निर्णयासाठी कुठला पक्ष कसा आपल्या मित्र पक्षांवर आरोप ढकलू पाहतोय हे आपण बघितलं. पुढे आपण हा विषय आपण पुढे घेऊन जाऊया. दुसरा प्रश्न आपल्या या भागातला जो आहे तो काय आहे तो आपण बघूया आणि त्या विषयावर आपण चर्चा सुरू ठेवूया. आमचा दुसरा प्रश्न आहे 27 गावांचं भवितव्य कुणाच्या विकासासाठी पणाला लावलं जात आहे? या गावामध्ये या संपूर्ण 27 गावांच्या परिसरामध्ये असलेल्या मोकळ्या जमिनी आहेत. तिथे नवीन गृहप्रकल्प उदयाला येत आहेत. अनेक प्रकल्प ऑलरेडी बांधून झालेले आहेत. त्यांचा टॅक्सेशन बाबतच्या अनेक गैरसमज त्या भागात पसरले जात आहेत. आपल्याला काय वाटतं शिरीष सावंत, नेमकं काय ह्याच्या मागे कारण आहे? कोणाच्या विकासासाठी होतं? काही नामांकित बिल्डर्सनी या ठिकाणी जमिनी घेऊन ठेवल्यात, कवडी मोल किमतीमध्ये जमिनी घेऊन ठेवल्या होत्या. आज ठिकाणी मोठमोठे प्रकल्प उभे केलेले आहेत आणि ते लोकांना घाबरवतात की इथं जर हे ग्रामपंचायतीमधून बाहेर गेलं तर याची जी असेसमेंट आहे हे 200% होईल, 300%, अशा प्रकारे चिथावणी दिली जाते लोकांना आणि त्यामधूनच हे सर्व वाद उद्भवलेले आहेत. त्या ठिकाणी सोयी नाहीत, सुविधा नाही, काही नाही. परंतु हे बिल्डर लोक अशाच प्रकारे ग्रामपंचायतीला त्यांच्या फायद्याचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या प्रकारचं राजकारण करतात. आणि हे सर्व बिल्डर हे सरकारशी संबंधित आहेत, हे भाजपशी संबंधित आहेत. बिलकुल. संदीपजी काय सांगाल? मगाशी हा मुद्दा तुम्ही मांडलेला होता, बिल्डर आणि भाजपचं काय राजकारण? आता पटापट थोडक्यात ह्या सगळ्या बाबतीत थोडं सांगतो. एक लक्षात घेतलं पाहिजे की कल्याण डोंबिवली
या शहराकडे कायम सत्ताधारी पक्षांनी दुर्लक्ष केलंय. म्हणजे इथल्या फार परंपरागत काळापासून उजव्या विचारसरणीचा एक प्रभाव या शहरावरती राहिला आणि त्यामुळे त्याचवेळी राज्यामध्ये जे सत्तेवर असणारी लोक होती ते काही त्या विचारसरणीला अनुकूल नव्हते. काँग्रेस असेल, नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीकडे प्रचंड दुर्लक्ष वर्षानुवर्ष झालेलं आहे. आज ह्या शहराचं महत्त्व केव्हा वाढलं, जेव्हा शहरातले मतदारसंघ कमी होऊन उपनगराकडे मतदारसंघ वाढले, तेव्हा कुठंतरी सत्ताधारी त्यावेळेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी असतील आणि आता शिवसेना भाजप असेल यांना सुद्धा या शहराचं महत्त्व वाटलं आणि मग त्याच्यातून आता कुठेतरी ह्या सगळ्या या शहराचा विकास केला पाहिजे. तोपर्यंत झालं असं की शहर इतकं बेसुमार वाढलं की अनेक आरक्षणं कुठं निर्माण करायची हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे या 27 गावांमध्ये अनेक आरक्षणं दाखवली गेली. त्याचवेळी आता मी मगाशी उल्लेख केला आणि आता शिरीष निर्माण संकुलं उभी केलेत आणि आज आता अशी परिस्थिती आहे की हे बिल्डर घाबरवत आहेत. MIDC कल्याण डोंबिवली असं एकमेव शहर आहे की ज्यांच्या MIDCचा भाग सुद्धा त्या महापालिकेच्या हद्दीत नाही, तो सुद्धा बाहेर वगळला. आज MIDC परिसरामधल्या रस्त्यांची जर अवस्था आपण बघितली तर ती अत्यंत वाईट आहे. म्हणजे तिथल्या उद्योजकांचाही महापालिके क्षेत्रात यायला विरोध आहे. या गावांमधल्या लोकांचा किंवा इथे जे कोणी मोठमोठाले 80-80 लाखाचे फ्लॅट घेऊन राहायला येणारे लोक आहेत त्यांना सुद्धा आता या महापालिका क्षेत्रात येऊ नये अशा पद्धतीचा प्रयत्न आहे. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की या संपूर्ण शहराच्या विकासाचा यापूर्वीच्याही सत्ताधाऱ्यांकडून विचका झाला, आताचे हे सत्ताधारी जे आहेत राज्यातले तेही विचका करू पाहत आहेत आणि दुर्दैवाने त्यामुळे या शहरातल्या लोकांवर एक मोठी आपत्ती निर्माण होणार आहे. कसं काय म्हणू शकता आपण, एवढा मोठा निधी दिलेला आहे विकासाकरता? नाही, निधी दिला म्हणजे विकास होत नाही साहेब. आपण अनेक वर्ष बघतो आहोत की अनेक वेळा निधी दिला जातो पण त्याचा प्रत्यक्ष आपल्याला परिणाम आपल्याला दिसत नाही आणि अशा पद्धतीने मगाशी झालं दिशाभूल हा विषय झाला. मला विषयांतर करायचं नव्हतं पण म्हणजे विकास निश्चितपणे विकासाची दिशा इथे स्पष्ट आहे. नाही असं रॅन्डम बोलू नका, आता स्पेसिफिक बोलायला लागेल. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, मतदारांना स्पेसिफिक विकास झाला. तुमच्या शेजारी ज्यांची भूमिका तुम्ही उचलून धरताय त्या गुलाब वझेंना हे मान्य आहे का विकास झाला? आहे विकास झाला नाही वस्तुस्थिती आहे ना, म्हणून तर या महानगरपालिकेच्या मार्फत होणार नाही त्यांना खात्री आहे. 27 गावांची नगरपालिका झाली तर निश्चितच त्याच्यामध्ये विकास होईल. आणि ग्रामपंचायत 2002 साली जेव्हा ही गाव वगळण्यात आली त्यावेळेनंतर जो या भागाचा विकास झालेला आहे तो 32 वर्ष कॉर्पोरेशन असल्यामुळे झालेलं नाही. म्हणजे तुम्हाला सांगून देतो की या भागातल्या शाळा ज्या आहेत त्या शाळा एकदम पक्क्या बिल्डिंगी झालेल्या आहेत. आज तुम्ही रस्ते बघा, इथले तुम्ही तलाव बघा, एक तुमच्या काला तलाव लाजूल अशी आमची तलाव आमच्या निलजे गावातले आहेत. एक इमारत बघा तुम्ही आणि खूप काही चांगल्या प्रकारचे. पण आजला इतकी लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे काही कॉर्पोरेशन विकास होईल असं ते म्हणतात. आम्ही ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे वझेजी. संदीपजी तुम्ही मुद्दा काय मांडत होता? नाही, मी तेच म्हणतो की स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये सुद्धा या शहराचा समावेश केलेला आहे. आज अनधिकृत बांधकाम हा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातला प्रश्न आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा असंख्य अनधिकृत बांधकाम आहेत आणि ह्या भागामध्ये सुद्धा आता या 27 गावांचा जो प्रश्न आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं उभी राहिलेली आहेत. तर या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एक काही धोरणात सातत्य हवं. मगाशी दिशाभूलचा विषय झाला, पण आता गेल्या काही दिवसात दिशाभूलची अनेक प्रकरणं आपण बघितली. म्हणजे मुंबईच्या आयुक्तांकडून एका प्रकरणाच्या चौकशीवरून चार्ज काढून घेतला, तो पुन्हा संध्याकाळी सांगितलं जातं की त्यांच्याचकडे चार्ज दिला जातोय. ह्या मांसाहार बंदीच्या वाद निर्माण केला जातो आणि आज आता सारवासारव केली जाते की हा वाद आता वाढवायचा नाही. म्हणजे काय सातत्याने ह्या सरकारच्या धोरणांबाबत निर्णयांबाबत अशी फिरवाफिरव का होतीये? म्हणजे तो 27 गावांचा असेल नाही तर आणखी नसो, मला विषयांतर करायचं नाही त्या विषयाचं, पण मला सांगायचं काय की धोरणामध्ये सातत्य नसेल तर ह्या शहराचा विकास होणार कसा? बिलकुल. गोपाळ लांडगेजी, बिल्डर लॉबी तिथली सशक्त होत चाललेली आहे आणि तिथल्या मोकळ्या जागा आणि नागरिकांना दाखवण्यात येणारी टॅक्सेशन वाढण्याची भीती, या सगळ्या गोष्टी भाजपच्या लेटेस्ट निर्णयाची पार्श्वभूमी आहेत असं आपल्याला वाटतं की वाटत नाही? संघर्ष समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं चाललेलं आहे. संघर्ष समिती बरोबर शिवसेना होती.
संघर्ष तुमच्या बरोबर आम्ही आलो होतो ना, पालकमंत्र्यांना भेटलो ना तुम्हाला, पालकमंत्र्याला आम्ही भेटलो, आम्ही पालकमंत्री सांगत तुमच्या बरोबर आहे. तेही एक राजकारण आहे. प्रश्न काय सोडवला? मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना भेट दिली नाही आणि नरेंद्र पवार बरोबर तुम्हाला भेट दिली, हेही राजकारण आहे. त्याच्यामध्ये जाऊ नका. गावाचा विकास कसा होईल, गावाचा विकास नगरपालिका करून जर होणार असेल तर शिवसेनेला काही वाईट वाटण्याचं जरूर नाही. काय या गावाचा झाला पाहिजे. नागरीकरण वाढलेलं आहे. साध्या ग्रामपंचायती नगरपालिका त्यासाठी सक्षम नाहीयेत. त्याकरता महापालिका सारखे कायद्याचं आणि IAS अधिकारी वगैरे आणि टेक्निकली स्टाफ मिळणं आवश्यक आहे, तरच या गावांचा विकास होऊ शकतो. बिल्डर धार्जिणे आणि बिल्डर तुम्ही असं कल्याण डोंबिवली महानगरपालिका कॉर्पोरेशन मध्ये गाव हा केंद्रबिंदू तुम्ही गावाले म्हणून कधी ठेवणार आहात का? ते कधी करतच नाही. अहो तुम्ही मला एकच उत्तर द्या की नाही गावाले पालकमंत्री गणेश नाईक यांनी आपल्याकडे ज्या 40 फाईल दिल्या होत्या त्याचं काय झालं? त्या 40 फाईलचं असं आहे की तेथील स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्यांच्या जमिनी बिल्डरनी लाटल्या, लोढा बिल्डरनी लाटल्या आणि त्यांना हिशोब दिले नाही, त्यांना पैसे दिले नाहीत. म्हणून प्रांतांनी त्याची चौकशी केली. प्रांत अधिकाऱ्यांनी त्याच्यात दोषी ठरवल्यानंतर त्या पालकमंत्र्यांकडे फाईल दिल्या आणि त्या फाईल तुमच्याकडे दिल्या होत्या. तुम्ही त्या शेतकऱ्यांना न्याय दिला का? तुम्ही बिल्डर धार्जिणे काम करू नका, गावाच्या विकासासाठी काम करा. अहो नगरपालिकेच्या माध्यमातून विकास होऊ शकतो का? आता एवढे तुम्ही ऐका, तुम्हाला काय माहिती भूमिपुत्रांची भूमिका? तुम्हाला या भूमीमध्ये काही पडलेलं नाहीये. त्या फायली, त्या सगळ्या गोष्टी, कितीतरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. तुम्हाला उभं राहिला त्यावेळेला तुम्ही कुठे होता? तुम्ही कुठे होता? तुम्ही कुठे होता? तुम्ही या शहरामध्ये 5 वर्ष राहिलेलं आहे. परिस्थितीमध्ये ते साधं झालं काय? झालं केलं आम्ही. लोढाचा प्रश्न, बरेचशा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. त्या 40 फाईलचं काय झालं? शेतकऱ्यांना न्याय मिळाला का? या जो पिंपळेश्वरचा प्रश्न तुम्हाला काय माहिती त्याच्यातली? तुम्हाला याच्यातली काहीच माहिती नाहीये. कितीतरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गणेश नाईक साहेबांनी सोडवले. माहिती सांगा. पिंपळेश्वरचा प्रश्न सोडवताना त्याला माहिती नाहीये. तुम्ही ऐका, तुम्ही माहिती सांगू शकता ना? माहिती सांगा. आपण या ठिकाणी या ठिकाणी अशा भांडणामध्ये वेळ घालवायला नको, आपल्या कार्यक्रमाची वेळ वाया घालवायला नको. पण त्यावेळेला गणेश नाईक साहेबांनी ही जागा केली, पिंपळेश्वरचा मुद्दा तुम्ही लोकांची दिशाभूल कशाला करता? आपण सगळे मिळून या गावाचा, या विभागाचा विकास कसा करू हे बोला ना. आणि त्यावेळेला जर विकास करताना शिवसेनेने तुम्हाला विरोध केला तर तुम्ही बोला. तुम्ही जर आरोप करता शिवसेनेचा ध्यास. आम्ही संघर्ष समितीच्या विरुद्ध नाही, आम्ही कुठल्या पक्षाच्या विरुद्ध नाही. काही अहवाल आलाय आणि त्या अहवालापोटी पोटदुखीमुळे हे सगळं चाललेलं आहे. ठीक आहे गोपाळ दानगेजी, आपण 1 मिनिट शांत राहा. आपण अत्यंत शांत पद्धतीने सुद्धा या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. अगदी साधा प्रश्न आहे गुलाब वझेजी तुमच्यासाठी, त्यांनी जो उपस्थित केलेला होता, त्या 40 फायलींचं काय झालं? एका वाक्यात त्याचं उत्तर देऊन टाका. त्या 40 फायलींचं काय झालं? मग आपण ब्रेक घेऊया आणि पुढे ही चर्चा सुरू करू. सन्माननीय माजी पालकमंत्री गणेशजी नाईक साहेबांनी या भागातील शेतकऱ्यांना ताकद दिली. इथे उभे राहायची ताकद नव्हती, उभी ताकद दिली आणि त्यांच्या फायली, बऱ्याच फायली त्यांच्या निकालात काढल्यात. आता पुन्हा काय काय लोक येतात तिथे घेऊन. त्याच्यामुळे तो प्रश्न 40 लोकांच्या पैकी जवळजवळ 35 लोकांच्या फायली सोडलेल्या आहेत. यांना लांडगेंना काय माहिती याच्या बाबतीमध्ये? त्यांनी सांगावं. या मंदिरामध्ये आम्ही सर्व सोडवले आहेत. आणि लांडगेंना माहिती आहे की नाही याच्यात? डोंबिवलीकरांना इंटरेस्ट नाही. म्हणत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे का? शेतकऱ्यांना न्याय द्या, बिल्डरच्या बाजूने लढू नका. ठीक आहे, आपण ही चर्चा पुन्हा सुरू ठेवूया. कल्याण डोंबिवलीकर जर ही चर्चा बघत असतील आणि खात्री बहुतांश कल्याण डोंबिवलीकर ही चर्चा सध्या या क्षणी बघतायत, त्यांना नेमकी काय परिस्थिती होणार आहे आणि विशेषतः 27 गावातल्या नागरिकांना कशा प्रकारे आपलं भवितव्य आपण पणाला लावलेलं आहे याची सुद्धा कल्पना आली असेल. ही चर्चा आपण सुरू ठेवूया, एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. सत्तावीस गावांना कसं 12च्या भावात काढलं जातंय याची आपण चर्चा करतो आहोत. या तिसऱ्या आणि शेवटच्या भागातला प्रश्न काय आहे आपण बघूया. या भागातला प्रश्न आहे 27 गावं निवडणुकीचं गणित बदलू शकतील का?
आणि या विषयाची आपण सुरुवात करूया गोपाळ लांडगे यांच्यापासून. गोपाळजी, आपल्याला असं वाटतं का की 27 गावांमधलं मतदान निवडणुकीच्या पालिका निवडणुकीची गणितं बदलू शकतं आणि ती तशी बदलू शकतं हे लक्षात आल्यामुळेच या गावांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असं देखील आपल्याला वाटतं का? हे तर बरोबरच आहे. ज्या वेळेला विविध पक्षांनी आणि काही संस्थांनी सर्वे केला, त्या सर्वेमध्ये शिवसेनेला जास्त जागा मिळतील असं दृष्टीस आल्यामुळेच हा कांगावा सुरू झालेला आहे. 2002 सालापासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या बाजूनी कौल मिळालेला आहे. तेथील जनता शिवसेनेच्या बाजूनी आहे आणि त्यामुळे निश्चितपणे हा कांगावा सुरू झालेला आहे. या बाबतीमध्ये सर्वच क्षेत्रामध्ये महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेने काम केलेलं आहे. त्यामुळे फक्त 27 गावावर शिवसेना अवलंबून आहे असं काही नाहीये. ठीक आहे, पण या गावांमधले बहुतांश गावं ही शिवसेनेच्या बाजूची आहेत असा दावा तुम्ही केलाय. नरेंद्र पवार, काय वाटतं आपल्याला निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचा निर्णय, आणि त्याही भाजपसारखा जो अत्यंत अभ्यासू पक्ष समजला जातो, ज्याला या सगळ्या टेक्निकल गोष्टी माहीत नाहीत असं तर कोणी सांगू शकत नाही. एक वेळ शिवसेनेने 6 महिन्यांपूर्वी दिशाभूल केली हे एक वेळ जरी मान्य केलं तरी सुद्धा माहिती नव्हते असं समजायचंही काही कारण नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी भाजप अशा प्रकारचा GR काढतं त्यावेळी त्यामागे मतांचं गणित नाही असं कसं मान्य करावं? बिलकुल नाही, मतांचं गणित बिलकुल नाही. खरं तर लांडगे साहेबांना माहिती आहे की रमेश सुकऱ्या म्हात्रे इथे भाजपचे उमेदवार होते, शिवसेनेकडून भाजपकडून उमेदवार मागितली होती, त्यांना माघार का घ्यायला लावली? मग भाजपचा उमेदवार असता इथे तर इथे शिवसेनेचा आमदार नसता, इथेही भाजपचाच आमदार असता. म्हणजे इथे भाजपची ताकद आहे ही लांडगे साहेबांना आणि सगळ्यांना कळली असती, त्यांना का माघार घ्यायला लावली? म्हणजे ते मतांचं गणित नाही. मला इन शॉर्टमध्ये सांगायचं, मतांचं गणित नाहीये, हे विकासाचं गणित आहे. इथल्या लोकांची मागणी आहे आणि ती सर्व पक्षीय लोकांची मागणी होती. सगळ्या पक्षातले होते, शिवसेनेतले देखील लोक आज या संघर्ष समितीमध्ये आहेत. भाजपचे आहेत, मनसेचे आहेत, काँग्रेसचे, सगळ्या पक्षाचे लोक आहेत. आणि या सगळ्यांची भूमिका होती की आम्हाला स्वतंत्र नगरपालिका हवी आहे आणि ती नगरपालिकेची भावना ही मुख्यमंत्र्यांनी मान्य समजून घेतली आणि त्यांना विशेष हा समजला, ज्याला या संघर्ष समितींनी लोकांनी भेट गेल्यावर सांगितल्यावरती समजला. या लोकांनी त्यांना मिसगाईड केलं, माझा अजूनही दावा आहे. जर का त्यांना मिसगाईड केलं नसतं तर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नसता आणि हा निर्णय घेतलाय तो या संघर्ष समितीची मागणी आहे की नगरपालिकेच्या माध्यमातूनच फक्त यांचा विकास होऊ शकतो, या गावांचा विकास होऊ शकतो, या शेतकऱ्यांचा विकास होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा सर्वसामान्य जनतेच्या हिताचा, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. बिलकुल. मग नरेंद्र पवार जी अशी परिस्थिती असेल आणि या सगळ्या 27 गावांमध्ये भाजपचंच अधिक प्राबल्य असेल तर तुम्ही या 27 गावांना मतदान करण्याचं आवाहन करायला पाहिजे. मुळामध्ये त्यांचा संघर्ष हा स्वतंत्र नगरपालिकेचा आहे. हा विषय तुम्ही कृपया समजून घ्या. नगरपालिका नको म्हणून ते बाहेर पडले ना, नगरपालिका हवी म्हणून बाहेर पडले, महानगरपालिकेत बाहेर पडले. महानगरपालिका नको, त्यांचा एकच मुद्दा होता की आम्हाला स्वतंत्र नगरपालिका द्या, स्वतंत्र काम करून द्या, स्वतंत्र कारभार करून द्या, स्वतंत्र विकास आम्ही आमचा करून दाखवतो. नगरपालिका नको, बिल्डरला नगरपालिका पाहिजे. नागरिकांना हवी आहे. संघर्ष समितीमध्ये एकही बिल्डर नाही, संघर्ष समितीमध्ये एकही बिल्डर नाही. बिल्डर तुमच्याकडे असतील, तुमचे पाठीराखीत कोणाला या संघर्ष समितीमध्ये एकही बिल्डर नाही. 5 एकर जागा दिली त्याचं नाव घ्यायला लावू नका मला. घ्या ना, तुम्ही घ्या ना बिंदास. आम्ही सांगतो ना कोणाला दिले, कोणी संघर्ष समिती कार्यक्रम दिले, कोणाला दिले, घ्या ना नावं. तुम्ही आज येते म्हणता मग लोढाच्या बिल्डरच्या वेळेला तुम्ही एवढे दिवस मागच्या वेळेला आम्हाला ना तुमचं काय चालतं, तुम्ही काय करता त्यावर बोलायचंच नाहीये. गावाचा विकास नगरपालिकेच्या माध्यमातून कसा होऊ शकतो, नगरपालिकेचा कायदा तुम्हाला माहिती आहे का? महापालिकेमध्ये गुलाब वझेजी हा त्यांचा आरोप, हा जो त्यांचा आरोप शिवसेनेचा आहे तो भाजपवर आरोप केलेला आहे
भाजपची बाजू भाजपला उचलून धरू द्या. आपण भाजपच्याच प्रतिनिधींना विचारूया, नरेंद्र पवारांना, जो बिल्डरचा आरोप केला जातो. लोढांनी जर का कोणाला 5 एकरचा तुकडा दिला असेल तर माननीय गोपाळजी लांडगेंना मला विनंती आहे की तुम्ही नाव जाहीर करा. जर का त्याच्यामध्ये असतील तर आम्ही त्यांच्या विरोधात असू. आज संघर्ष समितीचा विषय आहे, हा गावाचा विकासाचा विषय, गावाचा झालेला अधोगतीचा विषय आहे. तुम्ही जे नगरपालिकेचा दावा करता तर नगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्या गावांचा कसा विकास करू शकतो, कसा होऊ शकतो. नगरपालिका कायद्यानुसार आत्ताच त्यांची लोकसंख्या 3 लाखापर्यंत गेलेली आहे. 3 लाखापर्यंत लोकसंख्या गेल्यानंतर त्यांची महापालिकाच व्हायला पाहिजे. आणि असं असताना तुम्ही नगरपालिकेच्या कायद्याचा कधी अभ्यास केलाय का? तुम्ही महापालिकेचे नगरसेवक होतात आणि त्यामुळेच जर नगरपालिकेच्या माध्यमातून असे जे भव्य कॉम्प्लेक्स उभे राहिलेले आहेत, गृहसंकुलन उभे राहिले आहेत, त्यांना सुविधा आपण देऊ शकतो का? जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना प्राथमिक सोयी देऊ शकतो का? गोपाळ लांडगेजी, मागच्या 20 वर्षामध्ये मूळ शहराचा भाग असलेल्या कल्याण डोंबिवलीचा जर विकास झाला नाही तर कुठल्या आधारावर या 27 गावांनी विश्वास ठेवावा की महापालिकेत आल्यानंतर आपला विकास होईल? मुळात शहरी हाच मुद्दा आहे. हाच विषय शिवसेनेला सांगा समजून जनतेपुढे हाच विषय मी धरला होता. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता त्यांना जॉईन करा. ठीक आहे, आपण मनसेची भूमिका जाणून घेऊया. तुम्हाला काय वाटतं, विकास मुळात विकास हा मुद्दा या सगळ्या वादाच्या मुळाशी आहे असं आपल्याला वाटतंय का? नाही, कसं आहे, आत्ता जर तुम्ही बघाल सत्ताधारी पक्षाचे दावा करतायत की आम्हाला या सर्व भागातून जास्तीत जास्त मतं पडलेली आहेत. पण मला असा यांना प्रश्न विचारायचा आहे की आत्ता जी गावं आहेत, उदाहरणार्थ अटाळी, उंबर्डे, मांडा, टिटवाळा, या भागाचा काय विकास केला या लोकांनी? म्हणजे एक मूल घरात आहे आणि दुसरं मूल दत्तक घ्यायचं आहे, त्या मुलाला खाऊ घालू शकत नाही आणि दुसरं मूल दत्तक घ्यायचं का? रेशन कार्डावर नाव चढवायला. ही परिस्थिती या ठिकाणी. मला वाटत नाही हे लोक विकास करू शकतील. या अतिरिक्त गावांचा देखील विकास होऊ शकेल असं मला वाटत नाही. कारण यांनी जी गावं आत्ता आहेत, जो महानगरपालिकेमध्ये जी कामं व्हायला पाहिजे तीच होत नाही. यांच्याकडे स्वतःचा डम्पिंग यार्ड नाही आहे. आज हायकोर्टाने यांना फटकारलाय, नवीन सगळ्या CCIOD बंद केलेल्या आहेत. हे स्वतःचा त्या महानगरपालिका क्षेत्राचा विकास करू शकत नाही. ही अतिरिक्त गावं घेऊन काय विकास करणार आहेत? हे बिलकुल आपण विकास करू शकत नाही हे भाजपने आता मोकळेपणाने मान्य केलेलं आहे. इतकी वर्ष सत्ता असून सुद्धा आणि इथून पुढे सुद्धा या 27 गावांचा आम्ही विकास करू शकत नाही हे जसं आम्ही मान्य केलंय तसं शिवसेना का मान्य करत नाही असा सवाल भाजपचा आहे. त्याच्यावर सुद्धा विचार व्हायला हरकत नाही. संदीपमध्ये आहेच ना, भाजप कुठे बाहेर आहे सत्तेच्या? हो, म्हणूनच मी म्हणतोय सत्तेत असून भाजपने हे मान्य केलेलं आहे की महापालिकेकडून 27 गावांचा विकास होऊ शकत नाही. असं म्हणत नाही की आम्ही संपूर्ण विकास केला, पण काहीच केलं नाही. गाजर दाखवलंय, उपमहापौर दिलंय, स्टँडिंग कमिटी तुमच्याकडे, महापौर तुमच्याकडे. भाजपला कुठे स्टँडिंग कमिटी गावांपुरता हा मुद्दा आपण फक्त 27 गावांपुरता विकासाचा मुद्दा 27 गावांपुरता बोलतो आहोत. आम्हाला भाजपचा महापौर आणायचा इथे. भाजपचा महापौर झाला, भाजपची सत्ता आली तर विकास आम्ही करून दाखवू. विकास काय असतो ना, हा शिवसेनेला या निवडणुकीच्या नंतर. एक मिनिट, माझं कन्फ्युजन दूर करा. नरेंद्र पवारजी माझे कन्फ्युजन दूर करा. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आणि भाजपचा महापौर आला तर या 27 गावांचा महापालिका क्षेत्रामध्ये विकास होऊ शकतो? आम्ही 27 गावांना इन्क्लूड करतच नाही आहोत. 27 गावांच्या व्यतिरिक्तच आम्ही महानगरपालिका करतोय. म्हणजे विकास करायचा म्हणजे सत्ता कुणाचीही आली तरी या 27 गावांचा विकास महापालिका करू शकत नाही. विकास तुम्हाला चांगल्या प्रकारे करून दाखवू. म्हणजे सत्ता कुणाचीही आली तरी सुद्धा 27 गावांचा महापालिका विकास करू शकत नाही हे तुम्ही मान्य केलेलं आहे. 22 वर्षाचा बॅकलॉग आहे. 22 वर्षाचा बॅकलॉग आहे साहेब. 22 वर्षाचा बॅकलॉग आहे ग्रामीण भागावरती. बिलकुल 22 वर्षामध्ये नाही झालाय त्यांचा विकास. बॅकलॉग भरून काढायचा त्यांना. 22 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा. ठीक आहे संदीप, शेवटी काय सांगाल? हे सगळं राजकारण कुठे घेऊन जाईल कल्याण डोंबिवलीला असं वाटतं आपल्याला? नाही, निश्चितच. आता पवार साहेब असं शेवटचं वाक्य जे फार मार्मिक बोललेले आहेत ते असं म्हणालेले आहेत की भाजपची सत्ता आल्यावर विकास कसा होतो, म्हणजे महापालिकेचाही विकास आणि शेजारच्या 27 गावांच्या नगरपालिकेचाही विकास तो आम्ही दाखवू. म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्या विषयाची सुरुवात काय झाली की सुरुवातीला कुठेतरी शिवसेना भाजप एकत्र लढणार
या महापालिकेत असं चित्र होतं. आणि आता गेल्या काही दिवसामधली जी राजकीय परिस्थिती बदलली आहे, जो संघर्ष सातत्याने शिवसेना भाजपमध्ये झाला, त्याच्यामुळे आता कुठेतरी भाजपला असं वाटतं की स्वतंत्र स्वबळावर आपण लढलं पाहिजे आणि ही महापालिकाही ताब्यात घेतली पाहिजे आणि शेजारची 27 गावांची नगरपालिकाही ताब्यात घेतली पाहिजे. ते जर एकत्र राहिलं तर त्याच्यामध्ये कदाचित मी मगाशी म्हटलं तसं 21 मतदारसंघामुळे शिवसेनेचा लाभ जास्त होऊ शकतो आणि ते न होण्यासाठी आता हा बदल झालेला आहे हे निश्चित. पण एक दुर्दैवाने आपल्याला मान्य करायला लागेल की अगोदर काँग्रेस एनसीपी या दोन पक्षांच्या वादामध्ये महाराष्ट्राच्या अनेक विषयांमध्ये म्हणजे अगदी सिंचनापासून अनेक विषयांपर्यंत सहकार्याच्या क्षेत्रापर्यंत नुकसान झालं. आणि आता जर समजा सेना आणि भाजप यांच्या सत्ता स्पर्धांमध्ये जर अशाच पद्धतीने शहरांपासून गावांपासून छोट्या आजूबाजूच्या भाग परिसराचा असा जर समजा फटका बसणार असेल त्याला, तर हे दुर्दैव आहे. म्हणजे एक आघाडी गेली आणि एक युती आली आणि त्यांचा संघर्ष फक्त लोकांनी बघत बसायचा आणि त्या संघर्षामध्ये त्या शहरांचा विकास होणार नाही. हे जर होणार असेल तर हे दुर्दैव आहे असं मला वाटतं. बिलकुल. म्हणजे एकीकडे काँग्रेस, दुसरीकडे राष्ट्रवादी, तिसरीकडे भाजप आणि चौथीकडे शिवसेना, अशा सगळ्याच पक्षांकडून जर निराशा होत असेल तर या कार्यक्रमामध्ये गेल्या एका तासाभरात सगळ्यात जास्त वेळा जो वापरण्यात आलेला शब्द आहे दिशाभूल. 4ही दिवसांनी जर निराशा होत असेल नागरिकांची, तर नागरिकांची दिशाभूल झाल्याशिवाय कशी राहील असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय. तो या कार्यक्रमानंतर सुटण्याऐवजी किंवा उत्तर मिळण्याऐवजी अधिक गडद झालेला आहे सगळ्या राजकीय पक्षांची आणि संघर्ष समितीची भूमिका लक्षात घेतल्यानंतर. त्यामुळे मतदान होईल, निवडणुका होतील, कुठल्या तरी पक्षाला विजय मिळेल, कुणीतरी पराभूत होईल. मात्र या गावांचं काय होणार हा प्रश्न जसा गेल्या वर्षी होता, जसा गेल्या 20 वर्षांपासून आहे, तसाच निरुत्तरित राहतो की काय अशी एक दाट शक्यता आणि भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. ही भीती दूर करण्याचं आणि प्रत्यक्षात ती दूर करण्याचं आव्हान सध्या सत्ताधाऱ्यांसमोर आहे. आपण बघूया ते कसे पेलतात. तूर्त या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल 5ही मान्यवरांचे धन्यवाद. रोखोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.